मित्रांनो, तुम्हाला आपल्या शाळेचे ब्रीदवाक्य माहिती आहे का? थांबा, मी सांगते. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्त्यवरांनी बोधत, म्हणजे उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत प्रयत्न करा. अशा स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावी झालेले आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री श्रीकृष्ण महाराज सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री तोडकर सर व सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैदन्य मॅडम, शाळेच्या व्यवस्थापिका सौ पंडित मॅडम आणि सर्व शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. मी नितिशा, इयत्ता 5वी. आज स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर थोडक्यात माहिती सांगणार आहे. भविष्याचे स्वप्न पाहणारा आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी वर्तमान काळाला जिवंत करणारा अमृतपुत्र म्हणजे नरेंद्र. नरेंद्र यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी व वडिलांचे नाव विश्वनाथ होते. नरेंद्र यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा करतात. असे म्हणतात, जो नरामध्ये इंद्र तो नरेंद्र. असे म्हणतात, जो नरामध्ये इंद्र तो नरेंद्र. आपले स्वामी विवेकानंद आपल्या निष्कलंक चारित्र्याने, अमृतवाणीने आणि पांडित्याने हिंदू धर्माचे तत्वज्ञान सांगत साऱ्या विश्वाची मने जिंकत गेले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील शिकागो मध्ये झालेल्या सर्व धर्म परिषदेत माय ब्रदर्स अँड सिस्टर्स असे म्हणताच हजारोंच्या समुदायाने उभे राहून टाळ्या वाजवून स्वामीजींना अभिवादन केले. तेव्हा स्वामीजी असे म्हणाले होते की हिंदू धर्म सर्व धर्मांना मानतो आणि सर्वच धर्म सत्य आहेत असेही हा धर्म शिकवतो. परंतु बाकीच्या वक्त्यांनी आपापल्या धर्माचे स्पष्टीकरण दिले. स्वामीजींनी असे न करता सर्वच धर्म सत्य आहेत असे विषद केले. आपले स्वामी विवेकानंद म्हणतात, मला पोलादासारखे खंबीर मनाचे, निष्ठावंत, प्रामाणिक व उत्साही असे 100 तरुण मला मिळाले तर मी साऱ्या जगात उत्क्रांती करून दाखवेन, कारण तेच तर देशाचे भवितव्य घडवतात. ज्या तरुणात सामर्थ्य व ब्रह्मतेज यांचा मिलाप झालेला असतो. मित्रांनो, आपल्याला